दोरे निरगुडे का आले नाहीत, पण हरिदोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तर हरिदोरे आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. चला पंचाने यायचं आहे. हरिदोरे आयोजक भगवान भगत आणि महेश रसाल. महेश रसाल आपण हरिदोरे पंच यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. पंच दत्ता भगत यांनी सुद्धा 4 दिवस खूप मेहनत घेऊन पंचाचं काम बघितलं. उत्तम भूमिका आणि अचूक निर्णय. दत्ता भगत यांचा सुद्धा सत्कार महेश रसाल यांच्या हस्ते केला जाईल. पंच म्हणून 4 दिवस त्यांनी खूप सुंदर पद्धतीने निर्णय देऊन अचूक निर्णय देऊन आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे. त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. यूट्यूब चॅनल KTC यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. अजिंक्य पवार एक आपल्या तालुक्यामधील नावाजलेला नागाजलेला असं यूट्यूब चॅनल. क्लॅरिटी एक चांगली क्लॅरिटी आणि चांगल्या पद्धतीने लाईव्ह कव्हरेज करण्यात त्यांचं नाव असे अजिंक्य पवार यांचा सत्कार दत्तात्रय हिंदोळे सर यांच्या या ठिकाणी केलं जातं आहे. यूट्यूब लाईव्ह KTC लाईव्ह कव्हरेज. तर या ठिकाणी आपण जाऊया आता बक्षीस वितरणाकडे. मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन किरण दीपक भगत आपण इथं जवळ यायचं आहे. मान्यवर आयोजकांना या ठिकाणी जवळच राहायचं आहे. बेस्ट बॅट्समॅन किरण धोत्रेवाडी संघाचा बॅट्समॅन किरणने यायचं आहे आपलं बक्षीस घेण्यासाठी. या टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब जातोय किरण यांना. एकट्या फलंदाचं 93 धावसंख्या. किरण यांना सन्मानित केले जाते. बेस्ट फलंदाज बेस्ट बॉलर राजू तळपेवाडीचा त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. 7 विकेट 6 इनिंगमध्ये 7 विकेट पुष्पा भगत यांचे हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जाईल. या ठिकाणी 5वा क्रमांक पटकावलेला संघ आहे स्टेशन ठाकूरवाडी. त्यासाठी आपण मान्यवरांना त्यांना बोलू. कांता भगत आणि निर्मला पादीर यांच्या हस्ते या ठिकाणी 5व्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी देण्यासाठी जायचं आहे. चला पटकन घ्या. टीमने या सर्व.
धन्यवाद स्टेशन ठाकूरवाडी. चौथा क्रमांक जातोय सिलावडे संघाला. सिलावडे संघाच्या सर्व संघाने या ठिकाणी खेळाडूंनी यायचं आहे. त्यांना सन्मानित करतील पुष्पा भगत, यमुना भगत. तिसरा क्रमांक पटकावलेला संघ आहे मेचकरवाडी संघ. त्यासाठी सन्मानित करतील संदेश सावंत, मालू शेळके आणि मनोज भोईर. मेचकर संघाला या ठिकाणी सन्मानित केले जाते. तिसऱ्या क्रमांकावर पारितोषिक या संघाने पटकावलेला आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. दुसरा क्रमांक पटकावलेला संघ आहे धोत्रेवाडी संघ. या संघाला सन्मानित करण्यासाठी आपण बोलवतोय दत्तात्रय हिंदोळे सर, जयवंतीताई हिंदोळा यांना या ठिकाणी सन्मानित बोलवलं जातंय आणि भगवान पिंपरकर. आपल्या शुभ हस्ते या 2 क्रमांक पटकावलेल्या संघाला सन्मानित करायचं आहे धोत्रेवाडी संघाला. हे फोटो चांगला घ्या का महेश, फोटो चांगला घे. ये जरा उजळ करा जरा. ये उधर ना लालू या बाजू घ्या वर फोकस पडत. मुक्या फोकस वर घेन थोडा. थांबा एक मिनिट. धन्यवाद धोत्रेवाडी संघ. आपण फायनल पर्यंत पोहोचून दुसरा क्रमांक या ठिकाणी पटकावला. तुमचे खूप खूप आभार. आणि या त्याची आपण एक मॅन ऑफ द सिरीज ठेवलेली आहे. तर मॅन ऑफ द सिरीजचा किताब जातोय सिलारोडे संघाचा बॅट्समन आणि गोलंदाज निलेश. मॅन ऑफ द सिरीज 33 बॉलमध्ये 112 धावा ठोकणारा फलंदाज निलेश पादीर. चला याचा आपण सन्मान करण्यासाठी बोलूया भगवान भगत यांना. मॅन ऑफ द सिरीजचा किताब जातोय निलेश पादीर यांना. सिलावडे संघाचा 33 बॉलमध्ये 112 धावा करणारा हा फलंदाज. तर आपण शेवटचा ना अंतिम ज्या क्षणाची आपण वाट बघत बसलो त्यासाठी 4 दिवस हे सामने रंगले. 4 दिवस सामने झाले आणि सुंदर असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. आणि शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये जी लढत झाली धोत्रेवाडी आणि तळपेवाडी यामध्ये शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव घेत असताना तळपेवाडी हा संघ विजयी झाला आणि या आमदार चषकाचा मानकरी ठरला. असा तळपेवाडी संघ पुणे तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील तळपेवाडी संघ या स्पर्धेचा मानकरी ठरला आमदार चषक 2024चा. तर तळपेवाडी संघाचे पूर्ण टीमने या ठिकाणी यायचं आहे. तर त्यांना सन्मानित करण्यासाठी येईल आदिवासी ठाकूर समाज संघाचे अध्यक्ष परशुराम दरवडा, काशीनाथ पादीर, हिंदोळे सर, दिलीप भगत, भगवान भगत, महेश रसाळ. महेश फोटो काढायला चांगला फोन द्या. गोमा निरगुड आपण सुद्धा यायचं आहे.
जय विजय असो. जय थांबा थांबा तिथेच थांबा. संघाने थांबायचं आहे. एक फोटो महिलांसाठी सुद्धा. सर्वांनी या. या ठिकाणी सर्व सामने या ठिकाणी उत्तम पद्धतीने पार पडले. आयोजकांनी खूप सुंदर असं आयोजन आणि चांगला असा नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि आमदार चषकाचा शेवटचा आणि अंतिम दिवस या ठिकाणी आज पूर्ण होतोय. तर आपण आभार मानण्यासाठी महेश